नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एफ-वाय बी-कॉमचा कॉम 106 अ, उद्या जो बॅकलॉगचा पेपर होणार आहे टी-के-टीचा, ठीक आहे. तर यामध्ये मी तुम्हाला याचे आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे, ठीक आहे. माझ्याकडे जवळपास 3 ते 4 जे आहेत ते पत्रिका आहेत जुन्या, ठीक आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन वगैरे सांगणार आहे, ठीक आहे. मित्रांनो, यामध्ये आय-एम-पी क्वेश्चन तसेच जुन्या प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला जर का होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे पाहिजे असेल, ठीक आहे. तर तुम्हाला आता मी रेडीमेड उत्तर वगैरे तयार करून दिलेली आहेत. तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. परीक्षेत अभ्यास EduTalk असं सर्च करायचं आहे किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही जे आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन बघायचे आहेत. आपल्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये बघा आपण आय-एम-पी क्वेश्चन बघणार आहे. प्रश्न बघा कुठला आहे? अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा. अर्थशास्त्र म्हणजे काय? ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतो. नंतर आहे भूमीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. ठीक आहे. लँड त्याला आपण काय म्हणतो जमीन. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे मागणीवर प्रभाव पडणारे घटक किंवा मागणीचे निर्धारक. ठीक आहे. मागणीवर प्रभाव पडणारे घटक कोणते आहेत आणि मागणीचे निर्धारक कुठले आहेत? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे. नंतर आहे पैसा म्हणजे काय? पैशाचे कार्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे व्यवसाय म्हणजे काय? व्यवसायाचे प्रकार कोणते? ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. किरकोळ व्यापारी, होलसेल व्यापारी, ठीक आहे. चिल्लर व्यापारी म्हणजे काय? हे तुम्हाला देखील वाचून घ्यायचं आहे. ते तुम्हाला उद्या पेपरमध्ये येऊ शकतं. नंतर मग आपण समोर बघूया. खाऊक व्यापाराचा अर्थ सांगून खाऊक व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. जसं की आपण सांगितलं होलसेलर, ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे व्यापारी बँकांचे कार्य स्पष्ट करा. बँका म्हणजे काय? बँकांचे प्रकार हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. अंतर्गत व्यापार म्हणजे काय? विदेशी व्यापार म्हणजे काय? यामधील फरक हे तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. हे 100% उद्याच्या पेपरमध्ये येणारच आहे. जाहिरात म्हणजे काय? जाहिरातीचे प्रकार हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे बघा करारांचे प्रकार. करार कशाला म्हणायचं? ठीक आहे. घराचा करार, शेतीचा करार, भरपूर करार असतात. त्या करारांचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहे. नंतर बघा व्यावसायिक पत्र कसं असतं ते कसं लिहायचं ते तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. कंपनी म्हणजे काय? ठीक आहे. कंपनीचे वैशिष्ट्ये काय? कंपनीचे प्रकार असं तुम्हाला याच्यात लिहायचं आहे. ठीक आहे. अजून बघा तुम्हाला तेरीच पत्रक तयार करा. हा 100% प्रश्न दरवर्षी येतो. तेरीच पत्रक तयार कसं करायचं? ठीक आहे. हे देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे. पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. तेरीच पत्रक कसं करायचं? तपशील दिलेला असतं, अमाउंट दिलेलं असतं. पहिल्या पहिल्या रकान्यामध्ये तुम्हाला क्रमांक टाकायचे, नंतर मध्ये तपशील लिहायचा. भांडवल खाते, उचल खाते, ठीक आहे. नंतर पुढे अमाउंट टाकायची. हे तुम्ही पुस्तकामध्ये बघून घेऊ शकता. ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. समोर जाऊया आपण. अजून बघू कुठले प्रश्न आहेत. जसं की आपण बघितलं आत्ताच अर्थशास्त्राचा अर्थ. ठीक आहे. आणि अर्थशास्त्राचे स्वरूप हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. उत्पादनाचे घटक तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. WTO म्हणजे काय? हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये कुठली-कुठली आहेत? हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अजून पैशाची उत्क्रांती कशी यावर चर्चा करायची आहे. व्यवसायाचे महत्त्व जसं की किरकोळ व्यापारी आपण आताच वाचलंय ते देखील वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. टपाल व्यवहार व्यवहाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. नंतर आहे आयात कशाला म्हणायचं, निर्यात कशाला म्हणायचं, पुनर्निर्यात काय म्हणायचं, या संज्ञा तुम्हाला स्पष्ट करा असं देखील विचारलं जाऊ शकतं. वाहतूक म्हणजे काय, वाहतुकीचे प्रकार किती आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. बँक म्हणजे काय, बँकेचे प्रकार हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आयकर म्हणजे काय, आयकर कायद्यानुसार व्यक्ती या संकल्पनेची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला दुय्यम पुस्तकाचे प्रकार हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काढता आला पाहिजे आलेख वगैरे, ठीक आहे. परत हिशोबशास्त्र म्हणजे काय, हिशोबशास्त्राची मूलतत्व तुम्हाला काढता आली पाहिजे. परत तुम्हाला जसं म्हटलं आपण तेरीच पत्रक तयार करता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे. 5 मार्कासाठी फुकट 5 मार्क भेटतील तुम्हाला तेरीच पत्रक व्यवस्थित काढायचं फक्त. ठीक आहे. अजून बघूया आपण आपल्याकडे अजून कुठले प्रश्न आहेत. अर्थशास्त्राची व्याख्या आपण वाचणारच आहे. ते यावर प्रश्न येतोच दरवर्षी अर्थशास्त्रावर ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ई-कॉमर्स व्यवहाराचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहे. ई-कॉमर्स कशाला म्हणायचं ते देखील लिहायचं आहे. संयोजकाचे कार्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. अजून समोर बघूया आपण. फिरते व्यापारी यांची वैशिष्ट्ये तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. फिरते व्यापारी म्हणजे कोणते? जसे की आपल्या गावा-गल्लीमध्ये जे व्यापारी फिरतात, त्यावर हा आधारित प्रश्न आहे. नंतर अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापारातील तुम्हाला फरक लिहायचा किंवा त्याला काय किंवा कशाला काय म्हणायचं हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नंतर आहे बँकेचे महत्त्व, बँका म्हणजे काय? नंतर अजून बघूया समोर आपण. तेरीसपत्रे वगैरे आपल्याला तयार करायला सांगू शकतात. आयकर कायदा 1961 तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. सहकार संस्थेची 5 वैशिष्ट्ये, सरकारी कंपन्यांचे वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. हिशोब आणि हिशोबशास्त्रातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. हिशोब कशाला म्हणायचा आणि हिशोबशास्त्र कशाला म्हणायचं? ठीक आहे. दुय्यम पुस्तकांचा प्रकार कसा असतो? ठीक आहे. दुय्यम पुस्तक कशाला म्हणायचं? तेरीसपत्रक कशाला म्हणायचं? हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता बघू आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला अजून काय सापडतं का? पुरवठा म्हणजे काय? पुरवठ्यातील बदल म्हणजे काय? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे.
ई कॉमर्स या हा प्रश्न आपण झालेलाच आहे. हा देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. श्रम म्हणजे काय? ठीक आहे. आदेश म्हणजे काय? आदेश पात्रता समाविष्ट करायचे मुद्दे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. नंतर अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार याच्यात तुम्हाला फरक लिहायचा आहे. हा प्रश्न 100% येणारच आहे. नंतर सागरी विम्याचे प्रकार स्पष्ट करा. मरीन इन्शुरन्स ठीक आहे. सागरी विमा म्हणजे जे काही जहाज वगैरे जे काही ट्रॅव्हल करतात, त्याचे तुम्हाला लिहायचं आहे. आयकर कायदा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. खाऊक व्यापाराची कार्य तुम्हाला लिहायची आहे. खाऊक व्यापारी कशाला म्हणायचं? हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा, भागीदारी संस्थेचे दोष कोणते? ड्रॉबॅक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. जे कोणी पार्टनरशिपमध्ये बिझनेस किंवा एखादा धंदा चालू करतं, त्याचे ड्रॉबॅक्स म्हणजे त्या संस्थेचे दोष काय असतात? हे तुम्हाला लिहायचं आहे. किंवा भागीदारी संस्था कशी असते त्याबद्दल तुम्हाला माहिती वगैरे विचारली जाऊ शकते. ठीक आहे. नंतर आहे बघा, हिशोब साऱ्यांच्या संकल्पना स्पष्ट करा. विक्री पुस्तकाचा नमुना तयार करा. विक्री पुस्तक लिहिण्याचे फायदे. विक्री पुस्तकाचा नमुना तुम्हाला तयार करता आला पाहिजे. कसं लिहायचं, काय लिहायचं? ठीक आहे. तुम्हाला तिथे जी काही माहिती वगैरे दिलेली असते, त्यावरून तुम्हाला लिहायचं असतं. विकलेला, परतीचा, ठीक आहे, रिटर्न केलेला, हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. बघा इथे तुम्हाला एक माहिती दिलेली आहे. या आकडेवरून तुम्हाला जे इथं तेरीच तयार करायचं आहे. ठीक आहे. विक्री, खरेदी वगैरे यावरून तुम्हाला तेरीच तयार करता आलं पाहिजे. नंतर घसारा वगैरे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. मित्रांनो, हे जर का तुम्हाला प्रश्नपत्रिका वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन परीक्षेत अभ्यास ए टू डॉक हे तुम्हाला डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला तसेच होम असाइनमेंटचे उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये रेडीमेड तयार करून दिलेले आहेत. ते देखील तुम्ही बघू शकता, घेऊ शकता. ठीक आहे. तर अशाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.